करते हैं बिना किसी बकचोदी के। रिकॉर्डिंग स्टूडियो गोरवाही असोला तालुका गुरुरो गुरुमती बाळा देवालाल पोहरा बाळा गुरुरो गुरुमती बाळा देवालाल पोहरा बाळा जयंती न गोरवे गोळा तिम तिम भाया तार गोर हमरे जयंती मान एक जग समरे नाच नाच डफडा पखळे दम। ओके, तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलवर पण कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायचं आहे भावांनो, कारण एकदम ट्रेनिंग टॉपिक आमच्या चॅनलवर डेली बघायला भेटत असतात आणि ते पण मराठीमधून शिकवत असतो आपण। आणि तर मित्रांनो, तुम्हाला आपलं मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला विचारू शकता, आपण तिथं सर्वांची रिप्लाय करत असतो। आणि टेलिग्राम पण ग्रुप जॉईन करायचा आहे, आपण तिथं डेली सर्व मटेरियल अपलोड करत असतो। आणि जे काय आपली जयंती होती आज, त्यामुळे आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर काय करायचं माहिती आहे का, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, सर्वात आधी शेकी पेट आणि बीट मार्क हे अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं, त्यानंतर आपलं मटेरियल डाउनलोड टाकायचं। त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, इथून आपल्या बीट मार्कला इथून ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर प्लगच्या आयकॉन क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये जायचं आहे। जे आपलं फोल्डर आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे। तर मी काय करतो, तुम्हाला ओरली व्हिडिओ दिलेला आहे तर ते ओरली व्हिडिओ इथे ऍड करून घ्यायचं आहे तुम्ही। आणि त्यानंतर पुढच्या बीट मार्क बसवून द्यायचा आहे आणि याचा इथून एक्स्ट्रा पार्ट इथून कट मारून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथून प्लगच्या आयकॉन क्लिक करून गॅलरीमध्ये जाऊन जे काही आपले महाराजाचे फोटो असतील ते ऍड करून घ्यायचा आणि दुसऱ्या बीट मार्क पासून एक्स्ट्रा पार्ट इथून कट मारून घ्यायचा आणि डबल दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बीट मार्क पासून जाऊन याचा एक्स्ट्रा फोटो इथून कट मारून घ्यायचा। तर असे तुम्ही शेवटपर्यंत फोटो ऍड करून घ्यायचे आहेत। तर आपण आधी फोटो ऍड करून घेतलेले आहेत, कारण आपल्याकडे टाइम कमी होता त्यामुळे आपण आधी ऍड करून घेतलेले आहेत। तर तुम्ही ऍड करून घ्या फोटो सर्व आपले, आणि फोटो ऍड झाल्यानंतर इथून बॅक यायचा आहे आणि शेकी पेट असल्या ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जे मी वरी 3 लेयर दिलेले आहेत बघू शकता तुम्ही, तर ते तिन्ही लेयर इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथं याचे म्हणजे आहे ते याच्यावर क्लिक करून हा इथून सर्व कॉपी करून घ्यायचं आहे तिन्ही लेयर। त्यानंतर आपल्या बीट मार्कला यायचं आहे आणि काय करायचं म्हणजे दुसऱ्या बीट मार्क करून द्यायचं आणि इथून पेस्ट करून घ्यायचं आहे तिन्ही लेयर। आणि एकदम वरची लेयर म्हणजे बॉर्डर पिन आहे ते आपल्याला इथून पहिले बसवून घ्यायचं आहे। तर त्याला पहिलं म्हणजे एकदम टेस्टिंग लावून यायला इकडे खिचून घ्यायचं आहे आणि जे खालचे आता तिन्ही लेयर आहेत ते इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचे आहेत। हा, तर आपण हे वाढून घेतले आहेत। आपल्याला आता काय करायचं माहिती आहे का, शेकी पेट द्यायचं आहे, त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे काय आपल्या शेकी पेट प्रीसेटची लिंक आहे ती इथून ओपन करायची आहे। म्हणजे दुसरे पहिल्या फोटोला इफेक्ट आहे तर ते इथून कॉपी करायचं, त्या फोटो क्लिक करायचे, क्लिक करायचं, ती क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून बॅक येऊन आपल्या डबल बीट मार्कला यायचं आहे। आल्यानंतर जे आपले पुढचे 2 फोटो आहेत पाहून इथले, तर त्या 2 फोटोला इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊ। तर पेस्ट याला पण आपण पेस्ट करून घेतले करून घालतो, काही विषय नाही। त्यानंतर काय करायचं, मोठा फोटो एरियाला करून घ्यायचा आणि डबल 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा, डबल एक मोठा फोटो त्याला करून घ्यायचा आणि 2 ब्लॅक फोटो त्याला पेस्ट करायचा आहे। म्हणजे मोठा फोटो सोडून द्यायचा आहे आणि 2 टेबल फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। डबल एक मोठा फोटो याला करून घ्यायचा आणि 2 फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर तुम्ही अशीच पेस्ट कर शेवटपर्यंत जायचं आहे, पाहून फक्त एक फोटो पडत आहे माझा आणि जे 2 फोटो याची बाजूला ती त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। मग त्यानंतर काय करायचं माहिती आहे, इथून बॅक यायचं आहे, जे आपला शेकी पेट आहे ती इथून ओपन करायची आहे आणि जे दुसऱ्या फोटोला इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे। तर त्यासाठी फोटो क्लिक करायची, प्रोसेशन क्लिक करून थ्री लाईन क्लिक करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या डबल बीट मार्कला यायचं आहे आणि जे आपले आता मोठे मोठे फोटो आपण ठेवले होते तर त्या सर्व मोठ्या मोठ्या फोटोला हे पेस्ट करून घ्यायचं आहे। तर या मोठ्या फोटोला दिलेला आहे आपण आणि एक मोठं 2 सोडून एक मोठा त्याला पण द्यायचा आहे। डबल हे 2 मोठे बाकी सोडून देऊन या डबल मोठ्या फोटोला पेस्ट करायचं आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या काही लोगो फिगो असेल ते ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ शो करून लगेच स्टेटसला लावायचा भावना, कारण खूप म्हणजे गडबडीने मी व्हिडिओ बनवला आहे
तर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर कोणी मिळणार असं सबस्क्राईब करून द्यायचं आहे. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर फासते ते कमेंट करून सांगायचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटू एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.